बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यात मोठी बातमी, ही दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आहे। अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं बेस्टच्या संपासंदर्भात आणि बेस्टच्या संपाकडे शशांकराव वडाळा डेपो परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। काही क्षणांमध्ये संप संपल्यासंदर्भातली घोषणा ते करू शकतात। वडाळा डेपो त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। इतर संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सगळे व्यासपीठावर आहेत आणि एक एक करून या संघटनांचे प्रतिनिधी कर्मचाऱ्यांशी संवाद साधतायत। कर्मचारी कानात प्राण ऐकून कानात प्राण आणून काय नेमकी घोषणा होते याकडे लक्ष ठेवून आहेत आणि शशांकराव काही क्षणात उभे राहतील। सुनावणी दरम्यान काय झालं याविषयी स्पष्ट करतील आणि त्यानंतर संप मिटल्यासंदर्भात घोषणा ते करू शकतात। पण कामगार एकजुटीचा हा विजय आहे अशाच घोषणा सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। या पोटाच्या वेदनेचा प्रश्न समजून घेऊन तुमच्या सोबत ते उभे राहिले, त्यांचं आपण कृतज्ञ असलं पाहिजे। आणि त्याच्याही पलीकडे हे माझे बांधव आणि भगिनी या ठिकाणी आहेत, मीडिया प्रतिनिधी यांनी आपला प्रश्न उचलून ठेवला। आपण त्यांच्या सन्मानार्थ एक घोषणा दिली पाहिजे की जगातल्या तमाम कामगार वर्गाच्या एकजुटीचा। दुसरं महत्वाचं की या सगळ्या आपण सगळेजण आधारांवरती होता, अंगावरचे कपडे न बदलता जेवण मिळेल नाही मिळेल हाल अपेक्षा सहन करत आपण सगळेजण उभे होता। आणि त्यावेळेला मला सांगण्यात आलंय की काही ठिकाणी पोलिसांनी जेवण पुरवलं, काही ठिकाणी स्थानिकांनी जेवण पुरवलं, काही ठिकाणी आजूबाजूच्या माता भगिनी आल्या आणि त्यांनी आपला पोटापाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला। माता भगिनींना आणि सगळ्यात जास्त जर मला कोणाचे आभार मानायचे असतील तर या आंदोलनाचा बॅकबोन बनलेलं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या पाठीचा कणा बनलेलं ते होतं या संपात कामगारांच्या सुविद्य पत्नीचा सहभाग। त्यांनी जर हे आंदोलन स्वतःच समजलं नसतं तर या आंदोलन कधीच यशस्वी झालं नसतं। महात्मा गांधींनी जोपर्यंत स्वातंत्र्याचा लढा घराघरात घेऊन गेलेले नाहीत, स्वयंपाक घरात घेऊन गेले नाहीत, तोपर्यंत तो यशस्वी झाला नव्हता। तसाच हा बेस्ट कामगारांचा लढा जेव्हा स्वयंपाक घरात पोचला तेव्हाच या लढ्याची खऱ्या आणि माझ्याकडून कोणाचे आभार व्यक्त करायचे असेल तर त्यांची माफी मागून मी शेवटचे आभार मानतो। ते बाबासाहेबांनी संविधानाच्या त्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा आदर राखत ज्यांनी आपल्याला आजचा निकाल दिलेला आहे त्या माननीय मुंबई उच्च न्यायालय। तमाम मुंबईकर जनता आणि या देशातल्या जनतेचं आभार मानून नेमकं काय घडलं याचं विश्लेषण करण्यापूर्वी आणखीन एका मोठ्या व्यक्तीचं आभार मानायचे राहिलेत आणि आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे की जो माणूस या महाराष्ट्रातल्या मराठी मनाचा जो ज्याला आपण मराठी मन जाणणारा माणूस आहे आणि मराठी माणसासाठी धडपडणारा माणूस आहे त्या राजसाहेब ठाकरेंचं सुद्धा गेल्या 9 दिवस जसं आपण रस्त्यावरती लढत होता तसंच शशांकराव आणि आम्ही वेगवेगळ्या निगोशिएशन्स मध्ये मीडिया प्रतिनिधींना कौतुक वाटतं की 7-7 तास कसली चर्चा चालली होती। 7-7 तास कसली चर्चा चालली।
सांगितलं तर सगळ्यांना डिस्टर्ब करू नका शांततेने. शांततेने मी माझं भाषण सुरू ठेवतो. 7 तासांचा अनुभव आहे मला. मित्रांनो, खरं सांगू का की त्या चर्चेमध्ये विपश्यनेवरती चर्चा झाली. कशावरती चर्चा झाली? विपश्यनेवरती चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये मोक्ष प्राप्तीवरती चर्चा झाली. घडलं असं म्हणजे आता तुमच्या माहितीसाठी मला सांगायला हरकत नाही की आपले जनरल मॅनेजर साहेब, म्हणजे मी विनोदाचा भाग म्हणून सांगतो की आपले जनरल मॅनेजर साहेब बघा, त्यांचा चेहरा नेहमीच टवटवीत आणि हसरा असतो. आपण रस्त्यावरती लढतोय, 2 वेळचं जेवण मिळेल की नाही याची भ्रांत आहे आपल्याला, पण त्या माणसाला 1 तारखेला पगार होतो त्यांचा. आपल्याला माहित नाही आपला पगार कधी होणार. 15 तारखेला होणार की पुरा होणार, बोनस मिळणार की नाही मिळणार, का कापून घेणार, काही माहित नाही. त्या माणसाला मी विचारलं की तुम्ही एवढे हसरे आणि टवटवीत कसे विपश्यनेला जाता का? आमच्या आयरे साहेबांनी ते म्हणाले नाही मी जात नाही. आमच्या आयरे साहेबांनी सांगितलं की नाही, विपश्यनेवरचं सगळं त्यांना सगळं सागर संगीत सांगितलं. मग साहेबांनी विचारलं की तुम्हाला मोक्षाबद्दल काय माहिती आहे? साहेब म्हटल्यानंतर मी बोलायची गरज नाही. कोण साहेब? साहेबांनी विचारलं की मोक्षाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? साहेब म्हणाले पुनर्जन्मांबद्दल बोलतात. म्हणजे काय 7 तास चाललं तर तेवढंच सांगतो. तर त्याचं उत्तर मी त्या चर्चेचा एंड असा केला की म्हटलं साहेब, एक मुद्दा आला त्या ठिकाणी की आपण निसर्गामध्ये जाऊन मोक्ष प्राप्ती मिळवली पाहिजे. विमानी पर्यावरण तज्ञ असं म्हणाले, डू नथिंग म्हणजे काय? काहीच करू नका, हेच आपलं तत्वज्ञान आहे. गेले 9 दिवस आपण तेच बघतोय की नाही, काहीच करू नका. तर असंच सगळं चाललं होतं. ते काहीच करत नव्हते आणि बरंच काही करतही. दुर्दैवाचा भाग की बरंच काही करत होते. सीएम ऑफिसला सातत्याने, काल शशांकरावांनी सांगितलं की सीएम ऑफिसला सातत्याने सांगितलं जात होतं की यामध्ये पडलात तर याद राखा, यामध्ये पडलात याद राखा. मी त्या सर्वोच्च न्यायालयाचं याच्यासाठी, आपल्या उच्च न्यायालयाचं याच्यासाठी आभार मानतो की त्यांनी या विटूदांडीच्या किंवा तुम्हाला जो काही खेळ, आट्यापाट्यांचा जो काही राजकीय खेळ चाललेला होता तो त्यांच्या ऑर्डरमध्ये संपवला. मित्रांनो, आता त्यांच्या हातात काही राहिलेलं नाही. त्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही. सर्वप्रथम जर उच्च न्यायालयाने जे सूत्र सांगितलं असेल की होय, ज्युनियर ग्रेड कामगारांवरती अन्याय झालेला आहे आणि त्यांचा अन्याय दूर करणं आवश्यक आहे, त्यांना 20% वाढ देणं. आणि ही 20% वाढ देत असताना तातडीचा उपाय म्हणजे बाकीचे सगळे प्रश्न सुटत असताना तातडीचा उपाय म्हणून 1 जानेवारीपासून पहिले 10% त्यांना पुढे सरकवा आणि 1 महिन्याच्या आतल्या उरलेल्या 10% सुद्धा त्यांची अंमलबजावणी करा. सांगितलेला आहे. निर्णय घेऊन
की त्यांनी ताबडतोब एक लवाद नेमलेला आहे की निवृत्त न्यायमूर्ती जे अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले आहेत, मोठी व्यक्ती आहे, माननीय जस्टिस FI रिबेलो साहेबांचं आपल्या या सगळ्या प्रश्नांवर 3 महिन्याच्या आत त्यांना निकाल घ्यायचा आहे. त्याच्यातली पहिलं जे सेट करायचंय त्यांना, ते उरलेले 10% कधी द्यायचं याच्यावरती त्यांना निर्णय घ्यायचा. कुठल्या पद्धतीने द्यायचे नाहीत हा मुद्दाच शिल्लक नाही. द्यायचेच आहेत ते, पण कसे द्यायचे आणि कुठल्या पॅकेजमध्ये द्यायचं ते त्यांना बसवायचं आहे. द्यायचं नाही हा मुद्दा शिल्लक नाही, हे समजून घ्या. दुसरं महत्वाचं की हे सगळी पगारवाढ आणि या सगळ्या प्रश्नांवरती उत्तरं शोधत असताना सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आपल्या सगळ्यांच्या एक्झिस्टन्सचा होता तो होता की क बजेट हे अ बजेटमध्ये विलीन होणार की नाही. न्यायमूर्तींनी सांगितलं नथिंग डुईंग, तो राजकीय यांच्यावरती मी सोडत नाही.